दर्शकों नमो बुद्धाय, जय भीम। मैं हूं सदाशिव गजसे और आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी। दर्शकों, जैसा कि आप जानते हैं महाराष्ट्र के अंदर विधानसभा के चुनाव घोषित हो चुके हैं और कुछ ही दिनों में मतदाता मतदान करने के लिए अपने पोलिंग बूथ पर जाने वाले हैं। तो आज हमारे लॉर्ड बुद्धा टीवी की टीम आई है साकोली विधानसभा क्षेत्र में, जहां पर पंचशील वार्ड है और यहां के मतदाता 20 तारीख का राह देख रहे कि हम हमारे जो मनमय का विधायक है उसको चुनने के लिए। तो हम आज आए हैं यहाँ पे साकोली में। तो आइए सीधा यहाँ के जो मतदार है उनसे बात करते हैं। मुझे बताते हुए बहुत खुशी है कि इस महिला मंडल में जो यहाँ के विधायक होने वाले हैं, जो आयुष्मान नाना भाऊ पटोले साहब, जो महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के प्रदेश अध्यक्ष है, तो उनका परिवार आज लॉर्ड बुद्धा पर जुड़ा है महिलाओं के साथ में। तो आइए सीधा उनसे बात करते हैं। ताई जय भीम। जय भीम। नाना भाऊ या मतदान क्षेत्रामध्ये उभे आहेत निवडणुकीला, काय वाटतं तुम्हाला? नाना भाऊ जास्तीत जास्त मताने निवडून येतील, आपला पक्षश्रेष्ठीचा आशीर्वाद आहे। नाना भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रचार सभा चालू आहे आणि भरघोस मताने निवडून येतील। एवढा महिला मंडळ तुमच्या सोबत आहेत आणि साकोलीमध्ये तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करत आहात। एवढा महिला मंडळाचं पाठबळ तुमच्याशी आहे, काय वाटतं तुम्हाला? सर्वांची हेच इच्छा आहे की नाना भाऊ आमदार बनावं आणि वरच्या पदावर जावं। बरं, नाना भाऊ यांना वाढता पाठिंबा मिळत आहे, मतदारामध्ये खुशीचं वातावरण आहे आणि काही काही ठिकाणी तर असं म्हणत आहेत की बा नाना भाऊ पटोले हे या महाराष्ट्राचे सीएम झाले पाहिजे। काय वाटतं एक पत्नी म्हणून तुम्हाला? नाना भाऊ हे कसं आहे, पक्ष वाढवला, काँग्रेसचा पक्ष हा नाना भाऊने महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे, तर नाना भाऊ वरच्या पदावर जातीलच, हे माझी इच्छा आहे। नाना भाऊंनी साकोलीकरांसाठी कोणकोणत्या प्रकारचा विकास केलेला आहे असं तुम्हाला वाटतं? साकोलीकरांसाठी आता सांगत होते खूप विकास झालेला आहे ह्या भागामध्ये। कुठे समाज मंदिर झाले, कुठे मंदिर झाले, रस्ते झाले, आता सिंचनाची व्यवस्था झालेली आहे, असे वेगवेगळे कामं झालेले आहेत त्या भागामध्ये। बरं, नाना भाऊ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आपण धम्मपत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाना भाऊ विषयी काय वाटतं? अभिमान वाटतो। चलो, बहुत अच्छी बात है। नाना भाव का परिवार यहाँ से जुड़ा है लॉर्ड बुद्धा पर बात रखने के लिए और बड़ी स्वाभिमान की बात है कि नाना भाऊ पटोले इस मतदार क्षेत्र के वो अभी विधायक बनने वाले हैं और वो खास करके कांग्रेस कमेटी के वो प्रदेश अध्यक्ष है। तो यहाँ पर और भी कुछ मेरे साथ महिला जुड़ी है लॉर्ड बुद्धा पर बात रखने के लिए। ताई जय भीम। जय भीम। आपलं नाव सांगा? माझे नाव पुष्पा राजेश कापगते, मी या साकोली शहराची महिला अध्यक्ष आहे। नानाभाऊ जिंकून येतील म्हणजे नानाभाऊच्या पाठीमागे सगळ्यांचा आशीर्वाद आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो इतक्या 5 टर्म झाले नानाभाऊ जे जिंकून येत आहेत, तो फक्त आशीर्वाद आणि या सगळ्या लोकांचा विश्वास त्यांच्यावरचा। त्यामुळे नाही ते एक व्यक्ती कंटिन्यू आपल्या क्षेत्रामध्ये निवडून येणे, आपण म्हणतो ना एकदा चेंज पाहिजे, पण त्या एका व्यक्तीसाठी कधीच चेंज झालेलं नाही। ते कशासाठी? कारण की त्या नानाभाऊने जे ह्या क्षेत्रामध्ये कार्य केलं, जो ह्या क्षेत्रामध्ये कोणी दवाखान्याने आणू शकले, जो ह्या क्षेत्रामध्ये आम्ही इतके दिवस ह्या साकोलीमध्ये जी पंचायत समिती तहसील कार्यालय पाहिलं ते किरायामध्ये होत होतं, किरायाच्या घरात होत होतं, पण नानाभाऊच्या अथक प्रयत्नांनी जे इथं साध्य झालं ते म्हणजे एक 100 बेडचा दवाखाना इथं साध्य झाला, इथं पंचायत समिती आली, तहसील कार्यालय आले, म्हणजे मोठे मोठे जे तलाठी ऑफिस कार्यालय आपल्या प्रत्येक गावचे ते किरायाने राहत होते, त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी त्यांची पर्सनल सेपरेट त्यांची इमारत झालेल्या आहेत प्रत्येक गावोगावी। हा विकास आणि ज्या रस्त्याने ज्या पाण्याची किंवा ह्या गावून त्या गावी जायसाठीची जी सोय होती, ती सोय म्हणजे पुलिया। ही पुलिया ज्या गावी पुलिया कधी होऊ शकत नव्हते त्या गावी नानाभाऊनी करून दाखवलं। तो पण एक विश्वास लोकांचा बसलेला आहे आणि हा एक टर्म नानाभाऊला सगळ्यांनी द्यायचा जो एकजुटीने विचार केला आहे, तो म्हणजे नानाभाऊचा विजय असं मला वाटते। एकच भाऊ नानाभाऊ, एकच भाऊ नानाभाऊ। नाना भाऊ पटोले ने यहाँ पर जो विकास किया है, विकास के मुद्दे को लेकर नाना भाऊ को चुनकर देना चाहिए, ऐसी बात यहाँ पर हमारी महिला ने रखी है। तो आइए सीधा और भी कुछ महिला मेरे साथ जुड़ी है। ताई जय भीम। जय भीम। ताई काय वाटतं तुम्हाला? नाना भाऊ निवडणुकीला उभे आहेत आणि काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतं की नानाभाऊ खूप भरपूर मताने निवडून येणार आहेत, कारण की नानाभाऊ एक सीएम कॅन्डिडेट आहेत आणि पक्षाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला। माननीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मागच्या वेळेला लोकसभेमध्ये फक्त एकच खासदार होते आणि नानाभाऊच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या पूर्ण
सहकार्याने आज आपल्याकडे 13-14 खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि ही परिस्थिती नानाभाऊंमुळेच आली। त्यामुळे सगळ्या लोकांना पूर्ण विदर्भामध्ये आनंदाची लाट आहे की आता लोकसभेत जसं भरपूर मतदान मिळालं तर विधानसभेतही मतदान मिळेल आणि नानाभाऊला खूप जास्त मतांनी आपण निवडून आणू असा लोकांना विश्वास वाटत। दर्शकों, अभी देखो, आपने सुना है कि यहाँ की जो महिला मतदार है वो नाना पटोले साहब के पक्ष में है और आने वाले समय में नाना पटोले साहब साकोली विधानसभा क्षेत्र से भारी वोटों से चुनकर आए और देश के हित में काम करे, समाज के हित में काम करे, ऐसा महिला मंडल ने यहाँ पे अपनी बात रखी है। लॉर्ड बुद्धा टीवी के साथ सिद्धार्थ सोनारे, मैं सदाशिव गच्छे, साकोली। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।